पुढे आयुर्वेदाच्या एनटीटी क्लासेसमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हे 12वं लेक्चर आहे तुमचं. याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 पर्यंत 2024 या पेपर्सचं अनालिसिस किंवा डिसेक्शन आपण जे म्हणतो ते केलेलं आहे. आणि पुढचा जो पार्ट आहे आपला तो आपण इथं बघत आहोत. तर क्वेश्चन नंबर 6 2024 ला आलेला होता. तो होता, त्याचा आयडी आहे 1001. इन टीचिंग लर्निंग मेथड्स, म्हणजे त्याला टीएल मेथड सुद्धा म्हणतात, टीचर्स कंबाईन्स ऑनलाईन मॉड्यूल्स विथ द ऑफलाईन डिस्कशन, दिस कम्स अंडर विच ऑफ द फॉलोइंग मेथड. आता ह्या वेगवेगळ्या मेथड जे आहेत त्याच्यात त्यांनी वर्णन केलेले आहेत. तर पहिली जी मेथड आहे, व्हॅनिशिंग पेन घेऊया. ओके. तर पहिली मेथड आहे ब्रेनस्टॉर्मिंग, दुसरी मेथड आहे ब्लेंडेड लर्निंग, ग्रुप डिस्कशन आणि लेक्चर मेथड. आता यामध्ये जेव्हा आपण बघतो तर ब्लेंडेड लर्निंग हे आन्सर आहे. कसं काय आहे ते आपण बघतोय. तर ब्लेंडेड लर्निंग ही काय असते? इट्स अ मॉडर्न पेडागॉगिकल अप्रोच वेअर ऑनलाईन लर्निंग मध्ये ई कंटेंट आहे, मॉड्यूल्स आहेत, डिजिटल रिसोर्सेस आहेत. हे कशाशी केलेले असतात? इंटिग्रेटेड. इंटिग्रेटेड मध्ये दोन गोष्टी एकत्र, आयुर्वेद आणि मॉडर्न, याचं म्हणून नॅशनल इंटिग्रेटेड मेडिसिन मेडिकल असोसिएशन नावाची जी संस्था आहे, इंटिग्रेशन अशा दोन गोष्टींचं याचं बघायला मिळतं. ते म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजी आणि एन्शियंट जे काही आपलं सोर्सेस आहेत, मॅन्युस्क्रिप्ट वगैरे आहेत ते. तर फेस टू फेस ट्रॅडिशनल क्लासरूम टीचिंग ह्या दोन्ही गोष्टी एकत्र केलेल्या असतात. म्हणजे जेव्हा मी डॉक्टर डी वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद अँड रिसर्च सेंटर पिंपरी इथं होतो आणि कोविड-19 आपल्याला लागलं, तेव्हा काय झालं होतं ऍक्च्युली की 50% विद्यार्थ्यांना आम्ही क्लासरूम मध्ये बसवायचो आणि 50% विद्यार्थ्यांना घरी बसवायचो ड्यू टू द कोविड-19 गाईडलाईन बाय दॅट गव्हर्नमेंट सर्क्युलर्स. तर त्यावेळेस आम्ही ही ब्लेंडेड लर्निंग हे केली होती. त्याच्यामध्ये काय असतं की अं, अर्ध्या गोष्टी तुम्ही ऑफलाईन विद्यार्थ्यांना शिकवताना त्याच सगळं लाईव्ह ऑफलाईन विद्यार्थ्यांना शिकवताना ऑनलाईन विद्यार्थ्यांना ते असतं. म्हणजे फेस टू फेस इंटरॅक्शन काही विद्यार्थ्यांचे असतो आणि काही विद्यार्थी ऑनलाईन सुद्धा प्रश्न विचारू शकतात. इट कंबाईन्स द फ्लेक्झिबिलिटी ऑफ ई लर्निंग विथ इंटरॅक्टिव्हिटी. इंटरॅक्टिव्हिटी जास्त गरजेची असते, म्हणजे पटकन त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता आला पाहिजे. अँड पर्सनल टच ऑफ क्लासरूम लर्निंग. एक्झाम्पल, अ टीचर शेअर्स ऑनलाईन व्हिडिओ रीडिंग or the quizzes online module and later discusses the same in the classroom offline interaction. This is a different from brainstorming. Brainstorming मध्ये काय असतं? आयडिया जनरेशन मेथड इन ग्रुप. ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये एक नवीन आयडिया क्रिएट केला जातो. ग्रुप डिस्कशन मध्ये फक्त पेअर डिस्कशन असतात, कुठलंही ऑनलाईन इंटरॅक्शन याच्यामध्ये असत नाही, इंटिग्रेशन असत नाही. आणि लेक्चर मेथड मध्ये फक्त टीचर सेंट्रिक असते, नो ऑनलाईन कंपोनंट इज देअर. तर अशा प्रकारे इन द टीचिंग मेथड, टीचिंग लर्निंग मेथड, टीचर कंबाईन्स ऑनलाईन मॉड्यूल विथ ऑफलाईन डिस्कशन, दिस कम्स अंडर विच ऑफ द फॉलोइंग मेथड. तर आपल्याला ब्लेंडेड लर्निंग असं आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना मी नेहमी तुम्हाला सांगत आहे, आता पण सांगतोय, 11,000 टर्मिनॉलॉजी तुम्ही करून घ्या. का करून घ्या? तर ह्या शब्दांचा अर्थ जर तुम्हाला माहित असेल तरच तुम्ही आपले परीक्षेत चांगलं उत्तीर्ण होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. पण प्रश्न क्रमांक आता याचं रेफरन्स कुठं आहे? एज्युकेशनल पेडागॉगी सेक्शन्स हायलाइट द ब्लेंडेड लर्निंग improves student engagement, autonomy and a deep understanding by combining digital and classroom strategy, असं त्याच्यात दिलेलं आहे. आता क्वेश्चन नंबर 7 आपण जाऊया. मॅच द लिस्ट 1 आणि 2. हा पहिला हा जो प्रश्न होता हा कुठल्या कॅटेगरीचा होता? तर इझी कॅटेगरीचा होता. आणि याच्या प्रकार जो होता तो कुठल्या प्रकारचा हा प्रकार होता? तर डेफिनेशन ह्या प्रकारचा होता. डेफिनेशन जे ऑपरेशन डेफिनेशन म्हणतात त्याला, ह्याच्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा प्रश्न पूर्ण केलेला आहे. पुढचा प्रश्न आपण जातोय. क्वेश्चन नंबर 7, आयडी नंबर आहे 1030. दोन लिस्ट आहेत, 1 आणि 2. आता पहिली लिस्ट आपण बघूया. इम्पॉर्टंट युनिट ऑफ मास मीडिया, दुसऱ्या बॅरियर ऑफ कम्युनिकेशन, फंक्शन ऑफ मास मीडिया, निगेटिव्ह इफेक्ट ऑफ मास मीडिया. तर हे जे सगळं आहे ते कशाशी कनेक्ट करायचे आहेत? तर सोशलायझिंग पीपल, प्रमोट्स डिस्टर्बन्सेस, ऑल इंडिया रेडिओ स्टेशन और टेलिव्हिजन, आणि इनकम्प्लीट मेसेज. तर इनकम्प्लीट मेसेज काय करतं? निगेटिव्ह इम्पॅक्ट.
डीचं फोर ज्याच्यात आहे, डीचं फोर ज्याच्यात आहे तो करेक्ट आन्सर आहे बघा. सेकंड इज द करेक्ट आन्सर. ओके. असं आपण इमॅजिन करू शकतो, पण तसं आहे का तर नाही. करेक्ट आन्सर आहे एच टू. एच टू. सॉरी, डीचं 2. डीचं 2. डी च 2. प्रमोट्स डिस्टर्बन्सेस हे इनकम्प्लीट मेसेज आहे. सॉरी, इनकम्प्लीट म्हणण्यापेक्षा निगेटिव्ह इफेक्ट ऑफ मास मीडिया. तर थोडी स्क्रीन करतो, मग तुम्हाला एकाच याच्यात सगळं बघायला मिळतील आणि आपण पेन पण घेऊन जोडायला. तर सगळ्यात पहिले आपल्याला डीचं 2 मिळालेलं आहे. डीचं 2. ठीक आहे. दुसरं आहे इम्पॉर्टन्स ऑफ इम्पॉर्टंट युनिट ऑफ मास मीडिया. ऑल इंडिया रेडिओ स्टेशन आणि एच3. ऑल इंडिया रेडिओ स्टेशन. ऑल इंडिया रेडिओ स्टेशन आणि टेलिव्हिजन हे युनिट आहेत. बॅरियर ऑफ कम्युनिकेशन बीच 4. बीच 4. इनकम्प्लीट मेसेज हे काय आहे? बॅरियर ऑफ. इनकम्प्लीट मेसेज हा काय आहे? तर बॅरियर ऑफ कम्युनिकेशन. आणि फंक्शन ऑफ मास मीडिया काय आहे? तर फंक्शन ऑफ मास मीडिया आहे सोशलायझिंग पीपल. मग आता एकच राहिला निगेटिव्ह इम्पॅक्ट, तर तो ऑलरेडी आपण सांगितलेला आहे. ठीक आहे. अशा प्रकारे 4च्या 4 जोडी लावल्या.